सो हॅलो सरजी. आजचं मार्केट कशा पद्धतीनं वर्क होईल किंवा मार्केटमध्ये उद्यासाठी आपण कसं बघतोय हे वन बाय वन आपण अंडरस्टँड करूया. फर्स्ट थिंग, मार्केटमध्ये इथं आपण पहिला तर मार्केटमध्ये आता अवेलेबल कोण आहे हे अंडरस्टँड थोडंसं करूया. मार्केट गॅप अप ओपन होऊन थोडंसं बाईंगला गेलं, त्यानंतर 800च्या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन मार्केट सेलिंगला आलं. सो ह्या ठिकाणी सेलर्स अवेलेबल असू शकतात, त्यांना मार्केटनं इथं बाहेर काढलेलं आहे. त्यानंतर मार्केटनं डे लो ब्रेक केला, लोकांनी इथं डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउटचा वाट बघितला, त्यानंतर पण मार्केट सेलिंगलाच आलं. सो शेवटी सगळ्या रिटेलर्सनी सगळ्यांनी सेलिंग मध्ये जेव्हा लोक कन्वर्ट झाली, तेव्हा मार्केट फायनली मग बाईंग मध्ये कन्वर्ट झालं. अँड दिस इज अ नाईस लेवल की जिथनं मार्केट बाईंग मध्ये कन्वर्ट झाले. एक्झॅक्टली 50,000चा त्यानं सपोर्ट घेतलेला नाहीये. प्रिव्हियस 50,000च्या थोडस वर सपोर्ट घेऊन मार्केट वर गेलेला आहे आणि दिस इज अ नाईस लेवल ऑफ बाईंग. इथनं एक चांगल्या बिग प्लेअरने इथं स्वतःची पोझिशन बनवलेली आहे. सो अशा ठिकाणी ब्रेकआउट बघून भरपूर रिटेल बायर्स एंटर करतात. तर ह्या ठिकाणी मार्केटनं त्यांना देखील एक रिव्हर्स करून मार्केटनं बाहेर काढलेलं आहे. त्यानंतर मार्केटनं स्वतःला 500चा लेवलला 500च्या नियर बाय मार्केटनं क्लोज केलं. तर उद्या इथे सेलर्स अवेलेबल असू शकतात मार्केटमध्ये की ज्यांनी सेल केलेलं आहे. सो मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीनं बघतोय उद्यासाठी, तर बेसिक लेवलला मार्केटमध्ये आपण जे अंडरस्टँडिंग करतोय, नियर बाय एसएल बघून फ्लॅट मध्ये, गॅपअप मध्ये आणि गॅपडाऊन मध्ये आपण मार्केटला बाईंगला बघतोय. तिन्ही ठिकाणी पण आपण मार्केटला बाईंग मध्ये बघतोय. ह्याचं रिझन एकच आहे की जर मार्केट या लेवलला येतंय तर दिस इज अ नाईस लेवल की जिथनं जिथनं एका बिग प्लेअरनं कंटिन्यू बाईंग केलेलं आहे हे आपल्याला क्लिअर कट दिसतंय. जर हा खरंच एक चांगला बिग प्लेअर असेल किंवा खरंच पैसा लावणारा प्लेअर असेल, तर तो उद्या मार्केटला गॅप अप ओपन करेल आणि सेलिंगला घेऊन येईल आणि मग बाईंग करेल. कारण गॅप अप ओपन झाल्यावर आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये ती ताकद आहे की त्यानं मार्केटला गॅप अप ओपन केलंय उद्यासाठी. जर मार्केट गॅपडाऊन जरी ओपन झालं तरी तो एकदा तरी डेफिनेटली ट्राय करणार स्वतःची पोझिशन होल्ड म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये क्लोज करण्यासाठी. म्हणून तो ट्राय करेल मार्केटला बाईंगला घेऊन जाण्यासाठी. आणि फ्लॅट मध्ये पण आपण थोडस वेट करून बाईंगच करणार, कारण इथं पॉसिबल सगळीकडनं पॉसिबिलिटी एकच बनते. सगळेजण हा पॅटर्न बघून सेलिंग करण्याचं मॅक्झिमम ट्राय करणार आहेत. तर ह्या ठिकाणी आपण बाईंग करण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत. सेम विथ निफ्टी 50. निफ्टी 50 मध्ये पण सेमच पॅटर्न बनलेला आहे, सेमच गोष्टी आहेत. इम्पॉर्टंट लेवल आहे मार्केटमध्ये, डब्ल्यू पॅटर्न बनून वर गेले, परत एम पॅटर्न बनून खाली येण्याचा प्रयत्न करते. सो इथं सगळ्यांनी सेलिंगची पोझिशन सगळ्यांच्या इथं इथं एसएल अवेलेबल असणं. सो फ्लॅट मध्ये, गॅपअप मध्ये आणि गॅपडाऊन मध्ये पण मार्केटमध्ये आपण बाईंगलाच बघतोय. तिन्ही ठिकाणी आपण बाईंगला बघतोय. जर मार्केट उद्या गॅपअप ओपन झालं, म्हणजे आज मार्केट जर गॅपअप ओपन झालं 9 तारखेला, तर पॉसिबिलिटी जरा जास्त बनते आपली सगळीकडनं लॉजिकली, एथिकली आणि सायकोलॉजिकली आपण सगळीकडनं बरोबर येऊ आणि आपला ट्रेड पण खूप चांगला चालेल. सेम विथ सेन्सेक्स. सेन्सेक्स मध्ये पण काही वेगळं गणित नाहीये. सेन्सेक्स मध्ये पण सेम आपलं लॉजिक राहील की उद्या आपण मार्केटमध्ये बाईंगच करणार आहोत. सो दॅट्स इट. उद्या आपण बाईंग करणार आहोत.